या का घेऊन शाला खपले सगळा बाबा एवढा नको मला मम्माच्या येडा बापू आहेत ना तू जाम येडा बापू आहेत ना मम्माच्या बघा लाडा तिला आता तो बघा तो कामावरती गेला टिफिन घेऊन घरा आला जेवायला म्हणून तू तर चपातीनं अंडा आमलेट घेऊन गेल त्या जेवायला म्हणजे एकदम हळूहळू प्यायची असते एकदम जर याच्या पिली ना डोक्यात घुसते ती लगेच कुछ समजता कुछ है क्या नहीं है बाबू आपको आप गंदे बाबू हो बहुत चाव मम्मीच्या चावा मार म्हणजे मम्मी भाकरी पण मुलींना जेवायला पण देईल तुम्हाला चावा घे मम्मीच्या हातात तोंडगी आहे सगळ्या भाकऱ्या आपल्या टम्म अशा फुगतात आणि फुगल्याच पाहिजे आता हे थंड करायला लागतील सगळ्या भाकरी ओके चिन्मय कामावरती गेला कसा ना आला कसा नाही येताना बघा काय काय घेऊन आले याच्यान काय अच्छा सिकंजी वा टॉप घेऊन ना पहिले सिकंजी बदलायला आमरस पण आणले काय आमरस पण घेऊन आले काय तो बघा तो कामावरती गेला टिफिन घेऊन घरा आला जेवायला म्हणून तू तर चपातीनं अंडा आमलेट घेऊन गेल त्या जेवायला हे काय रे बाबा या आवरा सगळा घेऊन जेवायला बनवले चिन्मय ए जरा बदला ती सिकंजी बदला जरा म्हणजे एकदम हळूहळू प्यायची असते एकदम जर याच्या पिली ना डोक्यात घुसते ती लगेच जास्त बरफ असते ना त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यामध्ये माझ्या मोबाईलवर टक्षीला घेतली आता गलास पण बघ 4 रंगाचं 4 आणले एका साईजचा ग्लास भेटलात नाही का बांधणीन लकू शिकंजी पिणार बाबू तू शिकंजी पिणार बबुडी पिएगी कि खाएगी तू बता लक्कू तू पिएगी कि खाएगी शिकंजी घे लकू ते घ्या तुम्हाला पण याच्या पण बदल ग्लास तरी आवडला मोठा वेळ काचाचा तरी ग्लास आणायचं होतं 12 रंगाचं 12 काही घेऊन जाईल हे बी यांची कमी हे घ्या सिकंजी घ्या बाबा तो आमरस पोडी चला म्हणजे या आता सिकंजी पिवायला लकीला पण पैसे मंडळी आता आम्ही मस्त सिकंजी एन्जॉय करतो लकूला रागले बाबू काय झाला लकीच अर्धा जीव झाले तू काय खाशील नाही बाबू तुला ते उन्हा काय खाशील नाही इकडे बघा तो आमचा बाबू बघा आमचा नुसता त्रास देतो सुट्टा ठेवल्यावर आमच्या लकीला सुट्टा ठेवला ना का आमच्या लकीला असा होतं इथं उडी मारू का तिथं उडी मारू मग तो खेळणार नाही तो माझ्या जवळ तरत द्यायला म्हणजे इकडून पप्प्या घेल केसा बिसा ओढते येडा बाबू आमच्या येडा पोळे मम्माच्या येडा बाबू आहेत ना तू जाम येडा बाबू आहेत ना मम्माच्या बघा लाडा तिला आता दुपारी जेवणा बिवणा आवरले आमचे आणि थोडंसं मी पण आराम केला म्हणजे थोडा वेळ बसलेलीच जरा बरं चला नंतरच बरं भांड्या आवरेन कारण का सकाळपासून कामच चालू होतं माझं त्याच्यामुळे ओय टेरेसवर गेले तर जरा चावल पण आणा ते आतमध्ये नाही तर गुंडलून ठेवलं तरी चालते तिथे दगडा बिगडा ठेवा त्याच्यावरती आहे ग काल जे तांदूळ धुवून ठेवलेले ना तर ते आज पुन्हा टेरेसवर टाकलेले ना तर आजचा दिवस अजून राहू दे उद्या अजून एकदा दुपारपर्यंत टेरेसवर ठेवेन मग टाकीमध्ये भरून देईन बरं तांदूळ असं 2-3 दिवस सुकवले म्हणजे कसं टेन्शन नाही तर दुपारी जेवणा आवरली तेवढ्यात मोनिश पण आला मग चिन्मय कामावरून आलेला आणि म्हणजे चिन्मय कामावरून येतानाच ते काय घेऊन पण आलेला खायला मग मोनिशने पण ते सिकंजी वगैरे पिली काय वडापाव काय आणलेले ते खाल्ले आणि मग मोनिश पण आता झोपला आहे तो मला संध्याकाळी जाईन मी जॉबवर पुन्हा ना चिन्मय आता कामावरून आज लवकरच आला आहे आणि गेला कुठेतरी बाहेर रेडी होऊन पुन्हा कुठे गेला काय माहिती असेल पोराबिरांच्या सोबत कुठेतरी
चला भेटते तुम्हाला थोड्या वेळेच्या नंतर. आता झाडलोट करून घेते. एक 4 वाजून 12-13 मिनटं आता व्हायला आले आहेत. झाडलोट करून घेते. अजून तरी काही कोणाची भाकरींची ऑर्डर आलेली नाही आहे. म्हणजे आज सांगते मी किती दिवसापासून सुरूच आहेत. आज सांगते बघू, जरी कोणाची ऑर्डर आली भाकरींची तर घेईन मी, जर नाही आली तर मग ठीक आहे, आपल्या घरच्या करेन. मग अजून एक 6-6:30. बाबू बोलते ना मी, बाबू मी बोलते राजा, मी बोलते, तुम्हें समझत नहीं करे पांडू, कुछ समझता वमझता कुछ है क्या नहीं है बाबू आपको, आप गंदे बाबू हो बहुत. चाव मम्मीच्या चावा मात, म्हणजे मम्मी भाकरी पण मुझे ना जेवायला पण देईल तुम्हाला. चावा घे मम्मीच्या हातात तोडून घ्या, त्या देईन लावून एक, असंच त्रास देते बघा मंडळी. आपल्या झाडावरच्या लिंबूंची साईज बघा किती मोठी झाली आता. हे बघा तुम्ही बघू शकता, लिंबूची साईज बघा किती मोठी झाली आता. भारी ना. एकाच फांदीवर लिंबू आहेत, पण त्या साईडला जे आले होते ना ते सगळे गळून पडले, पण या फांदीवरचे 4-5 आलेले आहेत ना ते तसेच आहेत बघा. काय भारी वाटतात रे, काय भारी वाटतात. चला आता लकी सोनूला बाहेर घेऊन आले. थोडंसं अंगणामध्ये बरं फिरवते, कारण की दुपारी कसं जाम ऊन असते ना बाहेर. मग दुपारी आम्ही त्यांना घरातून बाहेर काढतच नाही. ऊन कमी झालं ना मग बाहेर काढतो त्यांना. आता चिन्मय आला की त्यांना तिकडे बाहेर घेऊन जाईल फिरायला. संध्याकाळी 6-6:30 वाजता घेऊन जातो तो रोज. चला मंडळी, आता एक संध्याकाळचे 6:30 वाजल्यात बरोबर, आणि आता मी आली आहे प्लांटवर. तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप आवाज येत असेल तर फिल्टर मशीन सुरू आहे त्याच्यामुळे. संध्याकाळ झाले, वातावरण एवढं जबरदस्त झालेलं आहे बाहेरचं, एकदम भारी वाटतंय. सो चलो भेटते तुम्हाला त्याच्या थोड्या वेळाच्या नंतर, कारण का आता जास्त काय मी बोलून किती ते तुम्हाला काही आवाज पण नाही येणार बरोबर, कारण की मशीनला आवाज खूप जास्त आहे त्याच्यामुळे. ओके, भेटते तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर. आला का तू दलांच्या उंशा? या का घेऊन आला? खपले सगळा बाबा, एवढा नको मला, नको नको नको, मी काही इथंच राहणार आहे. हे बघा दुकानावरचे काय काय घेऊन आले. चला आता चिन्मय दळण घेऊन आले. जो आपल्याला भाकरी ऑर्डरच्या द्यायला पीठ लागतं ना ते चक्कीमध्ये दळण टाकलेला. माझ्याने काय आला नसता, गोणी उचलायला लागते ना, रस्त्यावर आणायला लागतं, म्हणून चिन्मयला सांगितलं येताना बरं घेऊन ये. 240 रुपये झाले. 240 कशाचे हिशोब आहे का? आता चिन्मय पण दळण घेऊन आता घरी गेला, आणि येताना मला खाऊ घेऊन आले दुकानावर. त्याला बोलले बॉईल केलेले चणे भेटले तर घेऊन ये. मला ना बॉईल केलेले चणे खूप जास्त आवडतात, पण ते काही त्याला भेटले नाही, दुकान बंद आहे बोलतो तो. मग येताना तो चणे काय काही घेऊन आले. टाईम पण बसल्या. ओके चला आता 10 वाजल्यात, आणि आता चाललो प्लांट बंद करून घरी. मोनिशाला घ्यायला बरं झालं, चला तर चालत जायला नसले तिथून घरी. चला आता सामान घेवाला. चला दूध ब्रेड सगळं घेऊन झाले. आता जाऊ घरा, तिकडे जाऊ बाई पण सामान जेवायला ना. माझा एवढंच टाईम मग अर्चनाच्या दुकानावर येवायचा, कामावरशी घरात जाता जाता मग दूध बिस्किट ज्या पण काय लागतं ते घेऊन जायचं. हो मंडळी, एक 10-10:15 वाजता आता मी कामावरून घरी आली आहे, आणि आत्ता एका कस्टमरचा कॉल आला आहे की आम्हाला आत्ता भाकऱ्या मिळतील का, 1-1.5 घंट्यात दिल्या तरी चालतील आम्हाला. अजून आलो नाही आम्ही कामावरून, आज आम्हाला उशीर होणार आहे यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातला गॅस संपला आहे आमच्या, आणि अंधारामध्ये बाहेर रात्री किती वाजता जेवण बनवणार. भाकऱ्या तरी तुम्ही आम्हाला द्या बनवून, घरात येऊन काहीतरी आम्ही बनवू. तर मला पण नाही बोलता आलं. मला पण अक्षरशः तो वैताग आला आहे, कारण की मी पण अक्षरशः दमूनच आली आता कामावरून, आणि उशीर पण खूप झालं आहे. पण एक विचार केला की नको जाऊ द्या, जरा आपण त्यांना आता नाही बोललो भाकरी द्यायला तर कदाचित ते उपाशीसुद्धा झोपू शकतात. कारण की सिलेंडरचा एवढा इश्यू झाला आहे ना, जिकडे बघावं तिकडे सिलेंडरसाठी गर्दी, लाईन, रांगा लागल्यात नुसत्या, तरी सिलेंडर भेटत नाही आहेत. आणि ज्यांच्याकडे म्हणजे कनेक्शन आहेत गॅस सिलेंडरचे त्यांनाच गॅस सिलेंडर म्हणजे भेटतात, ते पण 45 दिवसानंतर भेटतात, पण भेटतो सिलेंडर. पण ज्यांच्याकडे म्हणजे कनेक्शनच नाही, जे ब्लॅकने घेतात बाहेरून जे लोक आलेले आहेत त्यांचे एवढे वांदे आहेत ना बिचाऱ्यांचे. कितीतरी लोकांनी अशा चुली पेटवल्यात बाहेर, पण ज्यांच्याकडे काही ऑप्शनच नाही ते बिचारी कुठून कसं जेवण बनवतील. आणि रोज रोज हॉटेलचं जेवण विकत घेणं ते सगळ्यांसाठीच काही पॉसिबल नसतं, कारण की सगळ्यांनाच एवढा काही पेमेंट नसतो, इन्कम नसते. त्याच्यामुळे जी चांगला इन्कम ज्यांना आहे त्यांना काही वाटत नाही हॉटेलचं रोज रोज जेवण जेवायला. पण
जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी शक्य नाही आहे, कारण की पोट भरण्यासाठी घरदार सोडून ती लोक इथे आलेली आहेत आणि मग नाही शक्य ते रोज रोज विकतचं जेवण. तर त्यांनीच आता कॉल करून सांगितलं की ताई आज आम्हाला उशीर होणार आहे कामावरून यायला, तर तुम्ही आम्हाला भाकऱ्या देणार का? 1-1.5-2 घंट्यात दिल्या तरी चालतील आम्हाला, नाहीतर मग तेवढ्या रात्री येऊन मग चुलीवरती किती वेळ होईल आम्हाला आणि अंधारामध्ये कसं जेवण बनवायचं. मी बोलले ठीक आहे भाकऱ्या देते मी तुम्हाला, बनवून काय टेन्शन घेऊ नका. तर आताच आली प्लांटवरून, आता थोडंसं फ्रेश होते आणि लगेच उन्हावणे घेते आणि मग त्यांना भाकऱ्या करून देते. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून मी जेवेन. ओके, आता एक म्हणजे 10:15 वाजता मी घरी आली, तिकडनं दुकानावर गेली, सामान घेतलं, मग मोनिश घेऊन आला मला घरी. आता एक 4-5 मिनटामध्ये घेते उन्हावणे, त्यांच्या भाकऱ्या रेडी करते, मग त्यांना कॉल करते की बाबा तुमच्या भाकऱ्या रेडी झाल्यात, येऊन घेऊन जा. चलो आता आपला व्यवसायच असा आहे की आपण कोणाला नाही बोलू शकत नाही, कारण की आपण असा व्यवसाय सुरू केला ज्याच्याने समोरच्या व्यक्तीचं पोट भरू शकतं म्हणून. ओके, तर चला असो, त्यांना एक 6-7 भाकऱ्या द्यायच्या आहेत. तर मी बोलली ठीक आहे दादा भेटतील म्हणून देते मी तुम्हाला. तर त्यांना पण बरं वाटलं, म्हणजे ते त्यांना असं झालेलं, म्हणजे ते बोलले मला की आम्हाला असं वाटलेलं की तुम्ही आता ह्या वेळेला आम्हाला नाही बोलणार, पण भारी वाटलं ताई तुम्ही हो बोललात आणि आम्हाला भाकरी तुम्ही देणार. तर चला हेच बस झालं आपल्यासाठी. समोरचा माणूस जर चांगलं म्हणजे एकदम त्याला पण समोरच्या माणसाला पण चांगलं वाटलं मी हो बोलल्याने. कदाचित आता ह्या वेळेला म्हणजे कोणी नसतं भाकरी घेतल्या, 1:10 होतील आता, पण ठीक आहे चला. आता गॅस सिलेंडरचे एवढे इश्यू झाल्यात, भरपूर लोकांचे म्हणजे सिलेंडरमुळे जेवणाचे हाल सुरू आहेत. काही लोक तर रूम खाली करून गावी गेलेत, कारण की जर ते माणसांना जर जेवणच वेळेवर भेटणार नसेल तर ते मग कमवून काय अर्थ. जेवण भेटेल तेव्हाच तर माणूस काम करू शकतो, जगू शकतो ना. मग काही भरपूर लोक अशी गावी पण निघून गेलेत. त्याच्यानंतर जी काही लोक आहेत त्यांना सिलेंडर भेटतात, कोणाला नाही भेटत. एवढे सिलेंडरचे वांदे झालेत ना की म्हणजे जेवण ना घरामध्ये बनवताना पण असं जपून जपून सिलेंडर वापरावा लागतो, असं आहे. चला आता असं जास्त वेळ नाही घेत. आणि हे बघा मी आता हे बघितलं चिक्की आणि चॉकलेट, ही माझी फेवरेट चॉकलेट आहेत, एकदम फेवरेट आहेत. मला तर ते चिन्मयच घेऊन आला असेल, तो बाहेर गेलेला ना तोच घेऊन आला असेल. चला आता थोडीशी चिक्की खाते आणि मग कामाला सुरुवात करते पुन्हा. 10:20 झालेली आहेत, भाकऱ्या करायला घेते. मंडळी आता पीठ मळून गोळे करून ठेवल्यात आणि आता गॅसवरच भाकऱ्या बनवेन, कारण की 10:30 वाजलेले आहेत. आणि आता या वेळेला चूल पेटवली तर धूर होईल सगळं घरामध्ये, त्याच्यामुळे आता कस्टमरला गॅसवरतीच भाकरी देते करून. ओके चलो. मंडळी आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत. शेवटची भाकरी तव्यामध्ये टाकले. हे बघा आपल्या भाकरी ही सगळ्यात छोटी. ओके, हे बघा आपल्या भाकरी सगळ्या टम्म फुगतात, भाकरी सगळ्या. ओके, सगळ्या भाकऱ्या आपल्या टम्म अशा फुगतात आणि फुगल्याच पाहिजे. आता हे थंड करायला लागतील सगळ्या भाकरी. ओके, सगळ्या फुगलेल्या आहेत भाकरी सगळ्या. ते आता नेऊन तिथे याच्यावर पसरवून देते. चला मंडळी, भाकऱ्या आणून जरासं इथे थंड करत ठेवल्यात. तर मंडळी या आता तुम्ही पण जेवायला मस्त. आता रात्रीचे किती वाजले तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा रात्रीचे बरोबर 11:30 वाजलेले आहेत आणि आता मी जेवायला घेतले. भाकरींची ऑर्डर वगैरे कस्टमरला दिली त्याच्यानंतर. ओके, तर आज जेवणामध्ये मस्त चणा डाळ आणि ओधडी बनवले मस्त. भिवंडीला गेलेले ना तेव्हा सफेद कांदे आणलेले, तो कांदा घेतला कट करून मस्त. आणि आता हे आणि पोरं जेवले कधीचेच. मी एकटीच जेवायची होती बरं, भाकरी वगैरे झाल्यानंतर मग फ्रेश वगैरे होईल तेव्हाच जेवेल. आता फ्रेश वगैरे झाली त्याच्यानंतर आता मस्त जेवायला घेतले.
आणि खूप महिन्याच्या नंतर आपल्या घरामध्ये आज डाळ, चणा डाळ आणि उडीद बनवले. तर या आता तुम्ही पण जेवायला मस्त. भारी लागतं एकदम. या मस्त जेवायला. तर मंडळी आता ब्लॉगचा एंड करते मी. तर आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.